याचा अर्थ आमची लोकप्रियता आहे असं समजून जे कोणी भूमिका घेतली त्याची कितपत योग्य याचा विचार त्यांनीच करेल. आणखी एक तिथे बातमी मला वाचायला लावली मिळाली की प्रधानमंत्री हा भावनाच ठीक आहे, हा व्यक्तिगत त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारचा निवारा द्यावा असता आनंद झाला असता असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली दिसते. पण त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छितो. एका बाजूला निवारा तो देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले ते याचा विचाराची आवश्यकता होती. दुसऱ्या बाजूला आज या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या समोर विशेषतः तरुणाई जी आहे त्यांच्यात असलेली बेकारी, सामान्य माणसाच्या कुटुंब चालवणारी महागाई, या दोन प्रश्नाच्या संबंधी कुठेतरी ओझाचा उल्लेख त्यांनी केला असता तर मला असं वाटतं की ते अधिक योग्य झालं असतं. पण ते प्रश्न न मांडता त्याच्यावर भाष्य न करता भावना सोडण्याची भूमिका हा मूळ प्रश्नाच्या करून एका बाजूला लोकांना नेण्याची कामगिरी याकडे झालेली दिसते. तर ठीक आहे. आणि तिचा मुद्दा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं जाणून गेलो असं वाटतं. मुख्यमंत्री होते नाही तर तर या दोघांच्या सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा याचे काही प्रश्न आहेत. विशेषतः औद्योगिकरणाच्यासाठी इथं अधिक लक्ष द्यायचं केलं. आता आमचे काही सहकारी इथं बसले की आज ते IT या ठिकाणी काही केंद्र करता येईल का यासाठी बरेच प्रयत्न करतात. मला असं दिसतंय कदाचित एखाद्या महिन्यात किंवा 1.5 महिन्यात एक IT संबंधीचं लहानसं सेंटर या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचे प्रयत्न त्यांनी पूर्ण केले. एक चांगली कंपनी इथे यायची मला शक्यता दिसते. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की सोलापूर हे एकेकाळची औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची नगरी, आज इथच्या जुन्या काळाच्या ज्या विहीर होत्या त्या सगळ्या आता बंद झाले. नवीन काहीतरी उभा करायची गरज आहे. आज पुण्यासारख्या ठिकाणी 40-50 हजार तरुण सोलापुरात त्या ठिकाणी कावले. एवढा मोठा तरुण आहे सोलापूरच्या बाहेर कामाच्यासाठी जावं लागतं आहे. मला असं वाटतं की त्या औद्योगिकरणाच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इथं औद्योगिकरणाला त्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे, कष्ट करणारे कामगार लागतात. इथं कामगारांची संख्या प्रचंड आहे, त्याची काही कमतरता नाही. म्हणून त्याच्यामध्ये लक्ष हे अधिक द्यायची आवश्यकता होती. पण त्याही प्रश्नाकडं त्यांनी बघितलं नाही. आणि त्यामुळे ठीक आहे, प्रधानमंत्री आले, मुख्यमंत्री आले, अनेक मंत्री आले आणि गेले. त्याचा इतर भल्याच्यासाठी फरकामध्ये काय फरक याचा विचार केला तर त्याचं काही समाधानच या ठिकाणी दिसत. दादा साहेब, रोहित दादा पवारांवरती देखील आता ईडीची नोटीस जी आहे ती त्यांना आलेली आहे. यापूर्वी आपल्याला देखील अशी नोटीस आलेली आहे. काय नक्की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे? तर आधी म्हणजे तुम्हाला आली, नंतर आता रोहित दादांना आली, म्हणजे की अनिल देशमुखांना सारखे सामनाचे संपादक संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी सारखे. आता अनिल देशमुखांचा असा आरोप काय होता, एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची संघर्ष होती 75. चौकशी केल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाकलं. त्यांना 6 महिने आत टाकलं आणि त्याच्यानंतर त्यांची केस कोर्टात गेली कोर्टात आणि कोर्टाने त्याची छाननी केली. तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची 50 लाख 1 कोटी देणगी दिली.
आरोपपत्र काय संगत होती आणि शेवटी कोर्टाने ताशे बांधून त्यांची सुटका केली. पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला 6 महिने आत जावं लागेल. तीच रोज संडेला असायची. तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठं तरी कुणाचं तरी लालसा वाटायची तुमचं लक्ष होतं काय कारभार करून त्यांना त्या ठिकाणी अडतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आज ही ईडीचा वापर ही या सरकारचे हे हत्यार विरोधकांच्या संदर्भात वापरायचं कायमचे दिसतं. मला ते नोटीजी ज्यावेळेला नोटीजी तुम्ही आत्ता येतो आता आले सगळे हात जोडून पाणी घेऊन जातात आणि नंतर काय झालं माहिती अशा अनेकांना नोटीस दिली. तुम्ही हल्ली जर आठवड्याला एखादी तरी बातमी छापा की परवा विचारले नावाचे एक आमदार कोकणाचे त्यांच्याकडे घेतात आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा पुरेपूर गैरवापर त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकांना ज्ञानाच्या माध्यमानं नावमेद करायचं दहशत निर्माण करायची हा आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नोटीस शासनात आली दुसरं कायदे आणि त्याची काही चिंता पुढची भूमिका कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहितदादा? प्रश्न एकतर रोहितदादांचा नाही सगळ्यांचाच आहे की ज्यांचे रोहितदादांचा नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचाही आहे आणि याच्यासाठी शेवटी कोर्टात लढणं वास्तविकतेचं मान्य ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते. साहेब खरं तर पूर्वी ईडी हे ग्रामीण भागात फारसं माहीत नव्हतं, शहरी भागातही माहीत नव्हतं. मात्र आता ग्रामीण भागातल्या लहान मुलांना देखील ईडीचा धाक लहान मुलं एकमेकांना ईडीचा धाक दाखवत आहेत. अगदी तालुक्याच्या नेत्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत ईडीचे नोटिसांचं सत्र सुरू आहे. अभिजित दादांना पण वेगळ्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुम्हाला सांगितलं ना की या आयुधाचा सवन राजकीयदृष्ट्या विधिवत मानणाऱ्यांना नावमेद करणं दहशत निर्माण करणं याच्यासाठी हा वापर करणं हा कार्यक्रम चालतो. याच्या आधी सरकार होती त्याच्या काळात नरसिंगरावच्या काळात मी त्याच्या विसरणार होतो. आम्हाला कधी ईडी माहीत असतो त्यानंतरच्या काळाची जबाबदारी देवेंद्राचं बघितलं गुजरातचं बघितलं या कुणाच्याही कालखंडामध्ये हे शिक्षण नव्हतं मनमोहन सिंगाचं नव्हतं. आज सातत्यानं एकच फक्त सत्तर आल्याच्या नंतर या आयुधांचा वापर करतं. शेवटी लोकांच्याच जावं लागेल आणि या प्रवृत्तीला विरोध करावा. आघाडीचं लोकसभा निवडणुकीसंदर्भात तिकीट वाटपाचं सूत्र कसं असेल राज्यात? साधारणतः असं आहे की आधी एक कमिटी केली. त्या कमिटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जयंत पाटील आणि आपले जितेंद्र आव्हाड जयंत पाटील यांच्या काँग्रेसकडनं अशोकराव चव्हाण आणि नाना पटोले आहेत. शिवसेनेच्याकडून हे जे राऊत संजय राऊत हे आहेत आणि आमची अशी इच्छा आहे आणि त्याचे आम्ही लक्षात केली की आम्ही त्याच्यामध्ये डाव्यांनाही सगळ्या घेणार उदाहरणार्थ शेतकरी कामापत्र किंवा यस अँड राईट कम्युनिटी आणि त्याच्याबरोबर ही जी वंचित हे संघटना आहे प्रकाश आंबेडकर त्यांचं नेतृत्वाखाली त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झाले त्यांच्याशी उद्धव ठाकरेंचे बोलणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या संबंधीचा विचार आमचा पक्का आहे. लवकरच त्या संबंधीचा आणखी निर्णय होईल
आणि या सगळ्या समोरच्या उद्देशाला उमेदवार उभं करण्याची कल्पना होत्या सगळ्यांची. साधारणतः जी चर्चा आम्ही लोकांनी केली ही त्या चर्चेत नाही आहे, पण जे आमच्या चर्चांनी मला रिपोर्टिंग केलं की 48 जागा आहेत. त्या 48च्या ठिकाणी जर फार 35-36वर एक होत आहे आणि बाकीच्यांची चर्चा त्याची चालू होईल. सर, सोलापूर लोकसभेची जागा आपण आधी राष्ट्रवादी आता सध्या कुठल्या पक्षाला घेऊ? आज आम्ही सांगू शकत नाही, कारण ती चर्चा अजून झाली. तुमची मध्ये बांधणी चालू होती राष्ट्रवादीला इथली जागा घ्यायची. आमची डेफिनेटली या जिल्ह्यात आम्हाला हल्ली चर्चा घालायला संधी आहे असं वाटतं. पण आघाडीला काही त्रास होईल, आघाडीची मिळाली असं आम्ही काही होऊन देणार. सर, जरांगे पाटील यांनी शिंदे साहेबांनी एक वक्तव्य केलं एका सभेमध्ये की मला आणि प्रणिती शिंदेला भाजपकडून ऑफर आहे पक्षात येण्यासाठी. काय नक्की या संदर्भात कशा पद्धतीने? साहेब, जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि लोकसभा लढावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं. त्याच्यावर मी काय सांगेल. ते पण जरांगे पाटलांचं जे काही त्यांची मागणी आहे ते हाताळण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी पडते, कारण सातत्याने आश्वासनं त्यांना मिळतात. काल त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली, केवळ आश्वासनाने आमचं भागत नाही, आम्हाला ठोस निर्णय पाहिजे, अन्यथा आम्ही आजपासून मोर्चामध्ये ठाम आहोत. आज ते मुंबईला जात आहेत. काय सरकारचं एकाने त्याचं एक विधान छापले की त्यांचा उपवास शोधायला 2 मंत्री गेले आणि त्या 2 मंत्र्यांनी त्यांना काही आश्वासनं दिली. ती आश्वासनं पाळलेली नसावीत असं दिसतंय. पण त्यांचं स्टेटमेंट असं आहे की माझा उपवास शोधायला ते आले आणि ज्यांनी माझ्याशी विचारविनिमय केला, आज ते का पुढे येत नाही. याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी कमिटमेंट केले असायचं मला माहिती नाही, पण त्याची पूर्तता नाही. त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्यावर त्यांची नाराजी यांनी व्यक्त केली असेल. अजित पवार यांनी एका सहकारी संस्थेमध्ये भाषण करताना असं बोललं. अजित पवार यांनी एक सहकारी संस्थेच्या कार्यक्रमात भाषण करताना असं बोललंय की वयस्कर तरुणांना संधी देत नाही. अप्रत्यक्षपणे तुमच्यावर टीका केल्या जाते. तुझं काय नाही, वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाही असं त्यांनी म्हटलंय अजित पवार यांनी भाषणात. ते कुठून आले? त्याला कुणी आणलं? त्याला तिकीट कुणी दिलं पहिल्यांदा? याची किती लोकांचं सांगू? याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. काल पक्षाचे सुनील तटकरे जे अजितदादा पवारांच्या सोबत आहेत, त्यांनी अशी टीका केली की पवार साहेबांनी पक्षातील जे लोकशाही आहे ती पायदळी तुडवली अशी टीका केलेली आहे. खरं तर आपल्या बाबतीत अशी टीका होणं कितपत योग्य आहे? तुला योग्य असतं का? तुम्हाला असं किती दिसतं की मी हुकुमशहासारखं वागलं? त्यांचं असं म्हटलं आहे की हुकुमशाही पद्धतीने वागले. आता हे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगा होती त्याच्या सगळ्या पार्टी देऊन तिथं माझ्याकडे त्यांच्यावर सक्ती केली असं करत अजिबात. आम्ही सगळे एका विचाराने अवसाद बसून निर्णय घ्यायची प्रक्रिया करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.